उपस्थित आहे. खरं तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल, त्या पद्धतीने विरोधी पक्षाने खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने एक खोटं नरेटिव्ह देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला. खरं तर कोणतेही विकासात्मक मुद्दे त्यांच्याकडे नव्हते. जी कामं गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली, युतीच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरच्या आताच्या काळात महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्या पद्धतीने राज्य सरकारची विकासात्मक घोडदौड चालू झालेली आहे. त्यामुळे विकासाचे अनेक मुद्दे त्याला विरोधात दोन प्रकारचे खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून दुर्दैवाने झाला. आणि पूर्ण देशाची परिस्थिती, लोकसभेची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये बऱ्याच अंशी हे खोटं नरेटिव्ह चाललं आणि बऱ्याचशा जागांवर महायुतीला पराभव पत्करावा लागला. परंतु तरी सुद्धा हे विकासाचे मुद्दे घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार गेलं होतं. त्याला कौल दिला गेला. पूर्ण देशातील जनतेने कौल दिला आणि परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून असतील किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील, अनेक विकासात्मक उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. सर्वसामान्यांच्या लाभाच्या योजना सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हेच खोटं नरेटिव्ह विरोधी पक्ष घेऊन जाणार हे निश्चित झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा महायुतीचे आम्ही सर्व कार्यकर्ते जनतेपर्यंत ज्या ज्या विकासाच्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत, त्या विकासाच्या योजना घेऊनच आम्ही सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत, त्यांना सांगणार आहोत. आणि म्हणून जो अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला, ते माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा आणि त्याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या काही योजना सर्वसामान्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या आणि इतर सर्व वर्गासाठी त्या झालेल्या आहेत, त्या आपल्या सर्व पाहिजेत, आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून आज आम्ही आयोजित केलेली आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी जे महायुतीचं सरकार आहे, सरकार जे राज्यातलं आहे, त्याच्या माध्यमातून ज्या काही योजना राज्यातील जनतेसाठी तयार झालेल्या आहेत, त्याचं काही रूपात मी उल्लेख करू इच्छितो. म्हणजे माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. ते एका घरामध्ये 2 महिलांना याचा लाभ होऊ शकतो. 1,500 रुपये प्रत्येकी याचा लाभ होऊ शकतो आणि साधारणतः याच्यासाठी 1000 कोटी हे राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडे भरघोस असा प्रतिसाद त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळतोय आणि काम करण्याचं काम अतिशय जोराने सुरू झालं. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना, त्यांचे पंप आहेत 7.5 HP पर्यंतचे जे कृषी पंप आणि त्यांचं जे बिल आहे हे माफ करण्याची घोषणा हे राज्य सरकारतर्फे
झालेली आहे आणि याची साधारणतः 44 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे तरुण 12वी होतात, ग्रॅज्युएट होतात, त्यानंतर त्यांना त्यांच्या स्किलवर नोकरी मिळाली पाहिजे, जॉब मिळाला पाहिजे. बऱ्याचशा कंपन्या ह्या उत्सुक असतात, परंतु त्यांना जर स्किल नसेल त्या प्रकारचं, त्या केडरचं जर त्यांना स्किल नसेल तर त्यांना घेतलं जात नाही. म्हणून त्या क्वालिटीमध्ये बसण्यासाठी नीड बेस स्किल हे तयार झालं पाहिजे आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणासाठी स्टायपेंड राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अशा 10 लाख तरुण तरुणींना त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे आणि यासाठी 10,000 रुपये विद्यावेतन त्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण बघितली की केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस प्रमाणेच त्याच्यामध्ये सुद्धा पात्र कुटुंब आहेत, त्यांना पात्र कुटुंबांना 3 गॅस हे वर्षाला मोफत मिळणार आहेत. त्याच्यामुळे गृहिणींना अतिशय मोलाची मदत या निमित्ताने होणार आहे. कारण आपण माहिती आहे की गृहिणी आपल्या जी काही मिळकत असते त्याच्यामधून त्यांना घर खर्च हा महिन्याला भागवावा लागतो आणि अशामध्ये 3 गॅस सिलेंडर जर मोफत दिले तर खरोखरच त्यांचा खूप त्यांना फायदा होणार आहे. अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना ही उच्च शिक्षण विभागामार्फत आलेली आहे. मुलींना ज्या मुली उच्च शिक्षण घेतात म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल, पॅरामेडिकल्स असतील किंवा इतर जे व्यावसायिक पदवी असेल किंवा पदविका असेल तर त्याच्यासाठी शैक्षणिक आणि जे फी आहे पूर्णपणे माफ केले, त्याचे फी जे सरकार भरणार आहे. त्याच्यामुळे साधारणतः 8 लाखाचं उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे आणि अशा पात्र मुलींना फायदा हा पदवी आणि पदविकासाठी होणार आहे. आपल्याला माहिती आहे की पंढरपूरची वारीला लाखो वारकरी जात असतात, त्यामुळे अनेक मान्यता प्राप्त अशा दिंड्या असतात, म्हणून त्यांना सुद्धा राज्य सरकारच्या मार्फत मदत झाली पाहिजे आणि त्यांच्या आळंदी ते पंढरपूर या मार्गामध्ये त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून दिंडीला जे काही विविध काही कामं असतात त्यावेळी ते उपयोग करू शकतात. अशा दृष्टिकोनातून त्यांना 20,000 प्रत्येक दिंडीला देण्याची योजना झालेली आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादन जे करतात, आपल्याकडे दूध उत्पादन कमी असलं तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये किंवा खानदेशामध्ये दूध उत्पादन भरपूर तिथे प्रत्येक लिटर मागे 5 रुपये अनुदान हे राज्य सरकारमार्फत आलेलं आहे. मागील त्याला सौर ऊर्जा पंप महत्वाचं आहे, कारण केवळ 10% भरून अशा प्रकारचा पंप आणि सौर पॅनेल शेतकऱ्यांना मिळणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्व कुटुंबांना लागू करण्यासाठी निर्देश दिले गेलेले आहेत. त्याबरोबरच महिलांना, ज्या महिलांना रिक्षा चालवण्याची आवड आहे किंवा करू शकतात अशा साधारणतः 10,000 महिलांना हे अर्थसहाय्य हे राज्य सरकारच्या मार्फत मिळणार आहे. तर काही मोजक्या महत्वाच्या योजना राज्य सरकारच्या मी आपल्यासमोर ठेवल्या, त्यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या योजना आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्याप्रकारे मग अशी मी उल्लेख केला की तरुण तरुणींना स्टायपेंड प्रशिक्षित करण्यासाठी मिळणार आहे. त्याच पद्धतीने केंद्र सरकारच्या मार्फत सुद्धा 20 लाख तरुणांना कुशल बनवलं जाणार आहे. साधारणतः 1,000 ITI कॉलेज आहेत, त्याची श्रेणी सुधारणा अपग्रेडेशन हे त्या निमित्ताने होणार आहे. त्यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आहे EPF मध्ये ते नोंदणीकृत असलेल्या पहिल्या वेळच्या कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 पर्यंतचे एक महिन्याचे वेतन हे दिले जाणार आहे. साधारणतः पुढील 5 वर्षामध्ये साधारणतः 1 कोटी तरुणांसाठी साधारणतः 500 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण किंवा इंटर्नशिप करण्याची योजना आलेली आहे आणि अशा प्रकारे साधारणतः आपल्या 4.1 म्हणजे 4 करोड 10 लाख तरुणांना हे पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षित केले जाणार आहे. जॉबसाठी आग्रह धरला जाणार आहे. जे मुद्रा योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी होते, जे वेळेवर
कर्ज फेड करत होते अशांना 10 लाखापर्यंत कर्ज मिळत होतं. ते आता 20 लाखापर्यंत करण्याचं महत्वाचं धोरण हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे आणि त्यामुळे आदिवासी भागासाठी सुद्धा केंद्राची ग्राम उन्नत योजना ही आणलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 63,000 गावं सिलेक्ट केलेले आहेत. त्यामुळे ह्या 63,000 गावांना मिळून साधारणतः 5 कोटी आदिवासी तरुण तरुणी किंवा जे कुटुंब आहेत त्यांना त्याचा लाभ होणार आहे. MSMEs आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ मायक्रो मिडियम स्मॉल इंडस्ट्री त्याच्यामध्ये साधारणतः हमी योजना असेल किंवा यंत्रसामग्री उपकरण खरेदीसाठी त्यासाठी प्रत्यक्ष किंवा थर्ड पार्टी शिवाय हे पत हमी योजना मिळणार आहे. त्याच्यामुळे MSME चालू करू शकतात अशांना तर खूप मोठा चांगला लाभ होऊ शकतो. आणि असं MSME किंवा पारंपरिक जे कारागीर आहेत त्या कारागिरांना ई-कॉमर्स निर्यात केंद्र स्थापन केले पाहिजे. हे बऱ्याच काळापासून केंद्र सरकारच्या मनात होतं. केंद्र आता प्रत्यक्षात स्थापन होणार आहे. साधारणतः 1 कोटी जे शहरी भागातले गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांची घराची गरज होती ती PM आवास योजना ज्या आहे त्याच्या अंतर्गत ह्या 5 वर्षामध्ये साधारणतः लक्ष ठेवलेलं आहे. मागच्या काळामध्ये 1 कोटी झाले, त्याच्या आता 2 कोटी अधिक लक्ष हे ठेवलेलं आहे. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा ड वर्गातली जी यादी आहे ती केंद्राकडे पाठवलेली आहे. त्याचा मी स्वतः करतोय. साधारणतः 68,000 आवास योजनांचे अजून मान्यता बाकी आहे. त्यासाठी पंचायत राज मंत्रालयातर्फे फॉलोअप घेणं माझं काम चालू झालेलं आहे. निवडक शहरामध्ये या 5 वर्षामध्ये जे आठवडी बाजार असतात ते साधारणतः 100 आठवडी बाजार हे विकसित झालं पाहिजे. त्याचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील, जागा असेल ते विकसित झाले पाहिजेत आणि छोटे मोठे जे काही आहेत त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आठवडी बाजार हे डेव्हलप करण्याचं महत्त्वाचं धोरण केंद्र सरकारच्या मार्फत केलं गेलेलं आहे. आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या मार्फत साधारणतः 1000 ग्रामीण वस्त्यांना हे दळणवळण सुविधा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याचा शुभारंभ हा झालेला आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त खेडी हे कनेक्ट झाली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून ही प्रधानमंत्री झालेली आहे. त्यासोबतच मोबाईल फोन असतील, मोबाईल प्रिंटेड किंवा असेंब्ली करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्यांच्यामध्ये ज्या सीमा शुल्क होता तो 15% कमी केलेला आहे. त्यासोबत गोल्ड आणि सिल्वर याचं जे सीमा शुल्क होतं ते सुद्धा कमी 6% आणि प्लॅटिनमवर 6.4% एवढं कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त खरेदी ही चांदीमध्ये किंवा गोल्डमध्ये ही होऊ शकते. स्टार्टअप ज्या योजना आहेत त्या स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या सर्व श्रेणींसाठी जो एंजल कर होता म्हणजे एक एंजल टॅक्स होता तो रद्द करण्यात आलेला आहे. पगारदार कर्मचाऱ्यांची प्रमाणित जी वजावट होती 50,000 वरून वाढवून ती 75,000 एवढी केलेली आहे. त्यामुळे दुसरं कुटुंब निवृत्ती वेतनावरील वजावटची 15,000 वाढवून 25,000 केलेली आहे. त्याच्यामुळे सुधारित आयकर योजना जी ते आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त टॅक्स देण्याच्या जी पद्धतीमध्ये हे वाढ सुद्धा होणार आहे. त्यासोबत मध्यमवर्गीयांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. त्याच्यामुळे यासारख्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेल्या आहेत. रेल्वेचं बजेट परवावर्षी सादर झालं त्यावेळेस मी स्वतः तिथे हजर होतो. अनेक योजना मार्फत आलेल्या आहेत. अनेक नवीन गाड्या सुद्धा तयार करण्याचं मनात आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पालघर सुद्धा केलेलं आहे. त्यात सुद्धा विकास होतोय किंवा डेव्हलपमेंट होत आहे. इतर ज्या स्टेशनच्या जे काही सोयीसुविधा आहेत त्या अम्युनिटीज सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजेत. ह्या इतर ज्या दळणवळणाच्या सोयीसुविधा व्हायला पाहिजेत. पर्यटन चालना मिळालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून अनेक जे प्रलंबित प्रश्न आहेत ह्या दृष्टिकोनातून त्याकडे पाठपुरावा करणं हे चालू झालेलं आहे.
त्यामुळे त्याला लवकरच चांगला मिळेल, फायदा होईल आणि आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं काहीतरी भरीव काम हे निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी करू शकेन असं मला निश्चित खात्री वाटते. आपण करून आला त्याबद्दल आपण अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।